सोपी रेसिपी आहे, ज्यांना स्वयंपाक येत नाही ना ते पण बनवू शकतात। 1 वाटी काजू घेतलेत मी आणि याला छानपैकी ग्राइंड करून घ्यायचेत। जेव्हा आपण याला मिक्सरमधून काढतो तेव्हा मिक्सर पल्स मोडवर आपल्याला वापरायचं, म्हणजे बंद चालू असं करत याला बारीक करून घ्यायचं। एकदम छान बारीक पेस्ट करा। त्याच वाटीने मी अर्धा वाटी साखर घेतले आणि अर्धा वाटी घेतले पाणी। याला आपल्याला याच्यामध्ये घालून छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला छान वितळू द्यायचे। साखर जेव्हा वितळते तेव्हा याचा पाक तयार होईल छानपैकी आणि हा पाक आपल्याला जास्त चाचणी येईपर्यंत वगैरे ठेवायचा नाहीये, 1 मिनिट पर्यंतच उकळायचं आहे। म्हणजे याची जी साखर आहे ना ती फक्त मेल्ट होऊ द्यायची आहे आणि त्याच्यामध्ये जे आपण काजूचं पावडर केलेलं आहे छान बारीक ते मिक्स करायचं आहे। सुरुवातीला तुम्हाला हे खूप छान आणि व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुमच्याकडे स्पॅच्युला असेल तर त्याचा वापर करून याला छान मिक्स करून घ्या। मी तर लाकडी चमच्याचा वापर करते, म्हणजे हे चिटकणार नाही म्हणून। स्टीलच्या चमच्याने पण तुम्ही करू शकता, पण त्याला ना जरा जास्त चिटकते हे सुरुवातीला। बघा इथं कसं हळूहळू हे मिळून येते आणि थोड्या वेळानं घट्टसर होईल। आता मी 4-5 मिनिटानंतर ना याला कसं दिसतंय हे पण व्हिडिओमध्ये दाखवते। पूर्ण याला थोडा जास्त वेळ लागतो, त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ कंटिन्यू न ठेवता याला बंद कधी करायचं ते सांगते। तर बघा आता हे पॅन सोडत आहे, सगळे एका जागी येत आहे। तर या जागी आलं ना की आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं। जास्त तूप टाकायचं नाहीये, थोडंसं तूप टाकायचं जेणेकरून याला छान शाईन येईल आणि हे छानपैकी मऊ सुद्धा होईल। आता गॅस बंद केलाय, याला आपण खाली काढून घेऊयात। याला जास्त शिजवायचं नाहीये, जास्त घट्ट करायचं नाहीये। बघा इथं कन्सिस्टन्सी तुम्हाला लक्षात येईल आणि याला बघा हे असा गोळा होतो, हाताला चिटकत नाही, अशी कन्सिस्टन्सी ठेवायची। याला एकदम थंडगार होऊ द्या। चांगलं थंड झालं की मग हाताने थोडंसं जसं आपण पीठ मिळतो ना, कणिक मिळतो तसं मळून घ्या आणि छान याचे मोदक पाडा। खूप सोपी रेसिपी आहे, खूप फास्ट होते, घाई गडबडीत होते आणि सगळ्यात मेन म्हणजे काजू कतलीची चव येते। खूप सुंदर टेस्ट आहे, याच्यामध्ये दुसरं काहीच ॲड करायचं नाहीये। हे साधे सिंपल मोदक आपण गणपती बाप्पासाठी बनवू शकता। घरचे मंडळी सुद्धा खूप आवडीने हे मोदक खातील। तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। गणपती बाप्पा मोरया।